नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर इथे आजचा एपिसोड असा होता की ए टीम व्हर्सेस बी टीम। तर ह्या म्हणजे आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये तर आजचा एपिसोड छान वाटला, कारण बी टीम आत्तापर्यंत तरी स्वतःचं स्टँड घेताना दिसत आहे। सगळेचे सगळे एकमताने पूर्ण डिसिजन घेताना समजदारपणे जे रितेश सरांनी सांगितले, जे आतापर्यंत त्यांना ज्या वीकेंडच्या वारला जे काही म्हणजे भाऊच्या धक्क्यावरती जे काही सांगितलं होतं, तुम्ही कसं राहायला पाहिजे, काय करायला पाहिजे, जी काही अंकितानी कमेंट वाचली होती निक्की बद्दल आणि यांच्या टीम बद्दल ही एक स्पेशल कमेंट आली होती की बी टीम पूर्ण बोरिंग वाटतीये, कशी वाटतीये। तर इथे सांगायचं जर झालं तर त्यावर अनुकरण करताना दिसतीये बी टीम। ज्या पद्धतीने निक्की बद्दल अभिजितने जे स्टँड घेतलं, ठामपणे उभा राहिला, त्यानंतर निक्कीने खूप सारे तमाशे केले। तर इथे सांगायचं जर झालं तर प्रत्येक ठिकाणी हे डिसिजन घेताना बरोबरच घेतलं आणि यांना करन्सी मिळूनच नाही दिलेली। नाही तर याच्या आधी पाहिलं होतं ना, निखिलला म्हणजे निखिल होता, योगिता होती, तेव्हा त्यांनी अरबाजला त्यांना जास्त ते प्राइस दिले होते आणि स्वतःच्याच टीम मधल्या लोकांना कमी प्राइस दिलेले होते। तर आता त्यांना गेम कळायला लागला आहे, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे। तर ते सर्व काही आज दिसून आलं। आणि इथे सांगायचं जर झालं तर अंकिता आणि अभिजित जे आहे हे दोघं जण चांगलं बोलताना दिसून येतात। तर इथे जर सांगायचं जर झालं तर जान्हवी आणि निक्की ज्या आहे त्या जास्तच उडताना दिसतात। त्याचबरोबर यांना कुणालाही करन्सी भेटलेली नाहीये ए वर्सेस बी टीम बद्दल। आणि बिग बॉसने सांगितलं आहे आता यांच्या झोपा उडणार आहे आणि उद्या बघायला भेटणार आहे नेमकं काय होणार आहे, ते म्हणजे काय पंचनामा होणार आहे म्हटले आहेत ते। कुठला पंचनामा होणार आहे काय माहिती, कारण करन्सी तर कुणालाच भेटलेली नाहीये। इथे अरबाज आणि निक्कीचंही वाद बघायला भेटले, पुन्हा जो वैभव आहे त्याचंही बघायला भेटलं। सूरज जो आहे त्याला गेम खेळता येत नाही, ह्या डिसिजन वरतीही यांनी ठाम सांगितलं की त्याला गेम कळतोय। तर बरेचसे असे निर्णय होते की जे टीमला म्हणजे खेळता आले, खोटं का नाही होत पण खेळता आलं, याआधी खेळता येत नव्हतं, डोकं लावायला लागले। आणि ही जान्हवी काय करते, मोठमोठ्याने आरडाओरडा करून प्रेशर आणते यांच्यावरती। त्याचबरोबर आज आर्यानेही स्टँड घेतला चांगला की पॅडी जे आहेत त्यांना ऍक्टिंग येत नाही, कारण हिने डायरेक्ट ऍक्टिंग वरतीच प्रश्न उठवलेला दिसून आला जान्हवीने। त्याचबरोबर इथे अरबाज जो आहे त्याला अभिजित सोबत बोललेली निक्की अजिबातच आवडत नाही, हेही दिसून आलं, कारण ती जितकं त्याची मैत्रीण आहे तितकीच अभिजितची आहे असं त्याला वाटतं। मग जे माझ्याकडून अपेक्षित आहे ते त्याच्याकडनं का नाही करत, असं त्याचं म्हणणं आहे। तर इथे सांगायचं जर झालं तर ओव्हरऑल आजच्या एपिसोडमध्ये जी बी टीम आहे ती जे काही तिचे पॉइंट आहे ते चांगल्या पद्धतीने मांडताना दिसली आणि त्यांच्या मतावरती ठाम होताना दिसले। पुन्हा आर्याने जे काही सांगितलं, मी तुम्हाला परसते आहे ए टीमचा माज, तर इथे धनंजय पवार जे आहे ते खूप छान म्हटले, मला नकोय माज, तो तुलाच राहू देते काय असन ते। तर छान कॉमेडी ही छान केली त्यांनी। तर इथे वैभव जो आहे तो तर फालतूच उडताना दिसून आला। तर इथे जर सांगायचं जर झालं तर ओव्हरऑल आजच्या एपिसोडमध्ये बी टीम स्ट्रॉंग दिसली, चांगलं बोलताना दिसले, त्यांचे पॉइंट जे आहेत ते चांगले मांडताना दिसले। त्यातले त्यात त्यांच्या टीममधून जे दिसले आज ते म्हणजे अभिजित दादा, पुन्हा अंकिता, धनंजय पवारही थोडेफार दिसले। तर वर्षाताईंबद्दलही निक्की जे बोलत होती काही, तर निक्कीने जो चुकीचा निर्णय घेतला तो त्यांच्या टीमला मान्य नाही झाला, कारण वर्षाताई ज्या डिपेंड आहेत ते तिच्यावरतीच आहे हे त्या मान्य करत होत्या, परंतु निक्की नव्हती करत, म्हणजे निक्कीला वाटत होतं हो मान्य आहे मला। तर इथे सांगायचं झालं तर तिनेही खूप तमाशे घातले, खूप राडे घातले। तर उद्या आपल्याला रक्षाबंधन कसं मनवतात ते बघायला भेटणार आहे। तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।